दुर्लक्षित वनदुर्ग मुडागडाचे संवर्धन करावे, पडसाळी काजिरडा घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा व परिसराचा पर्यटन विकास करावा या प्रमुख मागण्या घेऊन परिसरातील नागरिक व स्थानिकांनी मुडागड महोत्सवाची सुरुवात केली आहे। सर्वांनी सातत्याने प्रयत्न केल्यानेच पडसाळी काजिरडा घाट रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा होऊ लागलाय। आमदार चंद्रदीप नरके यांनी घाटाकडे जाणारा रस्ता व जांभळी नदीवरील पुलासाठी 2.5 कोटीचा निधी मंजूर केला आहे। घाट रस्ता पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पंचायत समितीचे पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी दिली। पडसाळी तालुका पन्हाळा येथे आयोजित मुडागड महोत्सवात ते बोलत होते। नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉक्टर विनयरावजी गोरे, आमदार किरण सामंत यांच्यासह अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत काजिरडा घाट रस्ता पूर्ण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचंही सभापतींनी यावेळी सांगितलं। यावेळी त्यांच्यासह युवा नेते देवराज चंद्रदीप नरके, नूतन जिल्हा परिषद सदस्य वर्षा राणी अरुण पाटील व पंचायत समितीचे सदस्य तथा पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय खोत यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट शाहू काटकर, पाटपन्हाळ्याचे माजी सरपंच संदीप पाटील, कोलिकचे पोलीस पाटील संजय पाटील, डॉक्टर अजित पाटील, मानसी यशवंत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी पडसाळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम गाजवला। यावेळी महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेल्या मानवाड परिमंडल वनाधिकारी रुपाली बुचडे, वनरक्षक वैष्णवी जाधव, वनरक्षक रमेश पाटील यांच्यासह त्यांच्या टीमचा सभापतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याशिवाय लाठीकाठी व लेझिमचे अप्रतिम सादरीकरण करण्यासाठी आलेल्या वाळूरीच्या जय शिवराय लेझिम पथकाचाही सन्मान करण्यात आला। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरुण पाटील, कुंभी बँकेचे संचालक प्रकाश काटकर, सुरेश पाटील, बाबुराव डेगळे, संग्राम मुगडे, कोलिकचे उपसरपंच दीपक पाटील, तंटामुक्त अध्यक्ष विलास कांबळे, बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील, शिवाजी कांबळे, तानाजी पाटील, शिवाजी मेहतर, श्रीपती हवालदार, तातोबा कांबळे, अर्जुन पाटील, एकनाथ पाटील, विलास पाटील, पांडुरंग पाटील, यशवंत पाटील, भेनू गावडे, सुभाष पाटील, ग्रामविकास अधिकारी सुशांत चौगले, महोत्सवाचे समन्वयक अरुण तळेकर, धनाजी गुरव, भिकाजी पाटील, तानाजी पाटील आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भागाला चालना देणार आहे, कारण मुडागड म्हणजे नेमकं काय आणि कुठं आहे हे कुणालाही या भागात माहीत नव्हतं। आणि काजिरडा घाटाचा जो विषय आहे हा ह्याला अटॅच आहे आणि धरूनच आहे। तर खरोखर अरुण तळेकर असतील, धनाजी असेल, तानाजी असेल किंवा कांबळे सर असतील, यांच्या माध्यमातून खरोखर एक त्यांनी चालना द्यायचं काम केलं आहे। आणि चालना देत असताना या विभागातील सर्व मान्यवर तसेच या विभागातील सर्व सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी खास करून जमलेल्या आमच्या लाडक्या बहिणी, तर खरोखर आज कौतुक करावं वाटतंय की पदरमोड करून ही अरुण तळेकर आणि त्यांची कमिटी काम करते। आणि या कमिटीला या गावातील सरपंच असतील, तलाठी असतील किंवा पदाधिकारी असतील, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सहकारी करतात आणि सर्व विभागातील मान्यवरांना बोलवतात। तर आजच येता येता आम्हाला निरोप आला की या विभागात पलीकड्या ओढ्यावर जाणारा पुलासाठी आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल। त्याच पद्धतीनं परवाच्या अधिवेशनामध्ये या विभागाचे आमदार होते विनयरावजी गोरे साहेब, तसेच विद्यमान आमदार चंद्रदीप नरके साहेब यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांच्या माध्यमातून ह्या घाटासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत। या पाठीमागे सुद्धा या विभागाचे माजी आमदार PN पाटील साहेब यांनी सुद्धा बऱ्याच वेळा बैठका घेऊन प्रयत्न केलेले आहेत। तर खरोखर मित्रांनो, या कामाला सुरुवात होईल अशी सर्वांनी आपण आशा व्यक्त करूया। खालून सुद्धा आदरणीय किरण भैया सामंत यांनी सुद्धा 5 कोटी रुपयाचा निधी लावलेला आहे। त्यामुळं खरोखर जलद गतीनं काम सुरू होण्यास काही हरकत नाही। तर हा जो उपक्रम राबवला आहे त्याला आणि थोडंसं बळ मिळायला पाहिजे। तर अरुणराव, तुम्हाला एक ह्या विभागातील प्रमुख लोकांची आणि कमिटी करून आपण सातत्यानं आपण विधान भवनामध्ये आवाज उठवून काम करायचं असेल तर तुम्हाला इथं कमिटी चांगल्या पद्धतीने करावी लागेल आणि तुम्ही कमिटी करा। या विभागातील सर्वपक्षीय या विभागात काम करणारी जी लोक आहेत ते तुम्हाला माहीत आहेत, त्यांना घेऊन कमिटी करावी
आणि खरोखर ह्याच्यापेक्षा बी तुम्ही मोठ्या पद्धतीनं पुढं जाल. आणि खरोखर सांगतो साहेब की अरुणराव, हे जर घाटाचं काम झालं तर मुडागडाचा सुद्धा चांगला विकास होण्याला हे राहील. तर आणि या पाठीमागं कायमस्वरूपी तुमचं नाव राहणार आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर त्या कमिटीच्या मागे लागावं आणि कमिटी करून घ्यावी आणि या कमिटीला सारखं पळवावं आणि विधानभवनातून या जेवढा जास्तीत जास्त निधी देता येईल त्या पद्धतीनं द्यावा. आमचे मित्र संदीप पाटील मगाशी म्हटले की आणि डॉक्टर अजित की बाबा या मोडागडसाठी रोज एक 25 जणांची टीम यावी आणि काम करावं. तर प्रत्येकालाही शक्य नाही प्रत्येक गावातून येणं. तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून येथील लोकांना रोजगार मिळेल आणि 4 पैसे सुद्धा मिळतील. तर ती पंचायत समितीच्या माध्यमातून मनेरगा म्हणून योजना आहे. त्या योजनेअंतर्गत जर कोणाला शक्य असेल तर त्यांनी सुद्धा मुडागडच्या विकासासाठी संवर्धनासाठी काम करण्यास जर तयार असतील तर त्यांना सुद्धा एक चांगला मोबदला देऊन या गडाची काम करण्याची संधी मिळेल. तर खरोखर एक चांगला उपक्रम घेतला. गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आणि सर्व मान्यवरांना बोलवून तुम्ही त्यांचा यथोचित सत्कार केला. त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.